महत्वाची बातमी, कोर कमिटीच्या बैठकीत भाजपचं 4 तास विचार मंथन सुरू आहे। तर भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत फडणवीसांच्या उपस्थितीत देखील या बैठकीचा आढावा घेतला जातोय। विधानसभेसाठी रोडमॅप बाबत या बैठकीत चर्चा होती आहे। तर कोर कमिटीच्या बैठकीत भाजपचं 4 तास विचार मंथन। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात? विधानसभेच्या तयारीच्या निमित्तानं आजची बैठक जी आहे ती 4 तास भाजपच्या आपल्याला चाललेली पाहायला मिळाली। केंद्रातले निवडणूक प्रभारी सुद्धा या बैठकीला आले होते। विचार मंथन जो आहे तो विधानसभेच्या अनुषंगानं हा करण्यात आला। विधानसभेसाठी भाजपकडून एक रोडमॅप जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। या रोडमॅपच्या माध्यमातूनच आगामी काळात सगळी निवडणुकीची तयारी जी आहे ती चालणार आहे। त्याचप्रमाणे हे कोर कमिटीचे 21 सदस्य आहेत, त्यांना आता राज्यभर विभागवार दौरे जे आहे ते करायला सांगितलेले आहेत आणि हे दौरे केल्यानंतर एक अहवाल जो आहे तो हे कोर कमिटीचे सदस्य केंद्रीय नेतृत्वाला देणार आहेत आणि पुन्हा वारंवार बैठका ज्या आहेत त्या या संपूर्ण होतील आणि संपूर्ण विधानसभेसाठी आता भाजप मैदानात उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर विधानसभेसाठीच्या रोडमॅप बाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे। तर विभागवार दौरे करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या दौऱ्यांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे दिला जाईल। भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। कोर कमिटी सदस्य विभागनिहाय राज्यभर दौरे करणार आहेत आणि कोर कमिटीच्या सदस्यांनी केलेल्या या दौऱ्यांच्या नंतर जो अहवाल येईल तो केंद्रीय नेतृत्वाकडे देण्यात येईल।